नमो भगवते वासुदेवाय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायेबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचा अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभव अमृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो. या ग्रंथात आता दुसऱ्या प्रकरणी समाप्त व्हायला आलेले आहे. हा पूर्व ग्रंथ आहे. गुरूंचं स्वरूप समजलं या दुसऱ्या प्रकरणामध्ये ज्ञानोबा आपल्याला आता कालच्या उदाहरणातून सांगत होते. दर्पणे मीन डोळा आपले भेटीचा सोहळा भूमिका करी दिला सांगत होते. या 68व्या ओळीचे मोठा चमत्कार आहे. आपली सर्वसामान्यांची समजत अशीच आहे की आपला डोळा आरसा दाखवतो. आरसा आपण घेतला की तो आपला डोळा दाखवतो, तोंड दाखवतो, मन दाखवतो. वास्तविक डोळा हा पाहणारा अवयव आहे, इंद्रिय आहे, दृष्टी आहे, त्यात चैतन्य आहे. आत्मचैतन्याची ती जी चक्षुची इंद्रियाची शक्ती आहे ती त्या दर्पणापर्यंत, त्या आरशापर्यंत जाते आणि तिचा आरसा वागा म्हणजे ती परत फिरते आणि परत फिरल्यानंतर मग आपल्या डोळ्यात येते माहिती आणि मग आपल्याला आपल्या डोळ्याचं ज्ञान होतं. आपल्याला आपल्या डोळ्याचं ज्ञान होण्यासाठी आपल्या डोळ्यातून निघणारी जी चैतन्य शक्ती आत्म्याची, तिला वृत्ती असं नाव देतात, ही चक्षुवृत्ती आहे. ही वृत्ती परत फिरावी लागते. किंवा जगातल्या सगळ्या पदार्थांचं ज्ञान आम्हाला वृत्ती परत आल्यानंतरच होत. आम्ही पर्वत पाहिला तर तो पर्वत पाहिल्यानंतर तिथपर्यंत आमची दृष्टी जाते आणि तिथून ती परत येते आणि त्या पदार्थाचं ज्ञान घेऊन येते आम्हाला. मग आम्हाला तो पर्वत दिसतो. तात्पर्य असं की आपलं दर्शन आपणच आपल्या इंद्रियाकडून घेत असतो. हा महत्वाचा विषय. आपल्याला दाखवणारा दुसरा कोणी आणि जड वस्तू कोणीच नाही. आरसा ही जड वस्तू आहे. जड वस्तू आपल्याला कसं दाखवेल आपलं रूप आपल्याला दाखवण्यासाठी तो चैतन्य धनात्मक असावा लागतो. त्याचं चैतन्य असावं लागतं असं ज्ञानाला समजायला. ही ओळी झाल्यानंतर मग आता आपण 69व्या ओळीकडे गेलो. 69वी ओळी अशी होती. एवं द्वैताशी विमसो नेही ऐक्याशी दिसत असो.
एवं द्वैताशी वसो नेदी ऐक्याशी विसतसो सोयरिकीचा अतिसो कसे सोयरीचा अति सो कसे सोपी उभे शब्द काय कशी नाही परंतु तो जो अर्थ येतो ज्ञान आपल्याला कसं सांगतात. द्वैताचा गुरु आणि शिष्य हे आम्ही दोन शब्द मानतो. गुरु वेगळे आहे आणि शिष्य वेगळे. गुरु शिष्याचं हे जे द्वैत आहे हा दोनपणा जो आहे ज्ञानोबा सांगणारे हा द्वैत भाव आम्हाला नेहमी दिसतो. गुरु वेगळे आणि शिष्य वेगळे. ज्ञानोबा आपल्याला आता असं सांगू इच्छित आहेत की अहो भक्तांनो, अहो साधकांनो, शिष्यांनो, गुरु आणि शिष्य यामध्ये द्वैत नाही. आता हे एकदम आपल्या ज्या सगळ्या पिढीच्या ज्या कल्पना आहेत ना त्या फार बदलून टाकणारे नाहीये. आपला पूर्वीचा जो समज आहे तो समज असा आहे की आम्ही शिष्याला एक देह समजून गुरुपेक्षा वेगळं समजत आलो. मी वेगळा माझे गुरु वेगळे. हा भेद, हे द्वैत आमच्यामध्ये का निर्माण झालं? कारण आम्ही जीव भावात. मी देहालाच महत्व दिलेले आहे. मी देह आहे. शिष्याने देहाला महत्व दिल्यामुळे, मी देह असल्यामुळे, देह भावा जीव भावाचं असल्यामुळे हे जे अज्ञान आहे हे अज्ञान घालून गेलेले आहे. आणि कित्येक वर्ष निघून जातात तरी हे द्वैत जात नाही. हा भेद जातच नाही. अजूनही आम्ही गुरुला भेटण्यासाठी, गुरु वेगळे आहेत कुठे कुठे राहतात आणि आम्ही वेगळे आहेत कुठे राहतात. हा जो भेद आणि ही जी भ्रांती गेल्यामुळे आलेली, यामुळे आम्हाला शिष्यही कळणार नाही आणि गुरुही कळले नाही असं ज्ञानोबात आपल्याला समजले. अरे आधी तुम्हाला तो विकास स्वतःला शिष्यानो, तुम्ही शिष्य कोण आहात? तर ज्ञानोबा समजले एवं द्वैताशी नेदी. गुरु द्वैताचा हा जो भेद आहे तो निर्माण होऊ देत नाही. हे काय करतात? नेदी ऐक्याशी विस्कसो. द्वैताचा भेदही होऊ देत नाही आणि आपलं ऐक्य बिघडू देत नाही. ऐक्याशी विसकसो. विसकसो म्हणजे विस्कटणं. विस्कटणं म्हणजे बुजवून टाकणं. ऐक्य जे आहे शिष्य आणि गुरुचं, हे जे अभेद तत्व आहे, हे जे अद्वैत आहे, तेही सद्गुरु बिघडू देत नाही. द्वैतही निर्माण होऊ देत नाही. अरे शिष्या तू वेगळा आणि मी वेगळा असं द्वैतही ते होऊ देत नाही. आणि हे जे ऐक्यामध्ये जे बिघाड येतो अज्ञानामुळे, तो बिघाडही ते होऊ देत नाही. हे गुरुचं सामर्थ्य. पण शिष्य सावध असला पाहिजे. शिष्य जर गाफील असेल, भ्रमात असेल, भ्रांतीत असेल, अज्ञानात असेल, चुकीच्या समजुती त्याच्या डोक्यात बनलेल्या असतील, तर त्याला
गुरुंचं हे सामर्थ्य कळणार नाही. गुरु त्या शिष्याला आपल्यामध्ये घेऊ इच्छित आहे आणि आपल्या सारखाच त्याला सांगून की मी गुरु आहे, मी गुरु आहे, कारण तुझ्यातला आत्मा आणि माझ्यातला आत्मा दोन नाही, एकच आहे. आत्मस्वरूपाने जर आमच्यामध्ये अद्वैत आहे तर हे देहाचं द्वैत तरी होऊन बसलं रे. हे देहाचं एक रूप आणि तुझ्या देहाचं वेगळं रूप हे महत्वाचं नाही. म्हणून ज्ञानोबा सोडल्याने हे सद्गुरू काय करतात की हे द्वैतही निर्माण होऊ देत नाही आणि जो ऐक्याचा भाव आहे तोही विस्कटू देत नाही, म्हणजे तोही नष्ट होऊ देत नाही. आणि मग काय करतात ते सोयरिकेचा अतिसोय ओखीत असे, आणि हा सोयरिकीचा अतिसोय म्हणजे अतिशय सोयरिक, हा अतिशय प्रेमाचा जिव्हाळा, सोयरिक म्हणजे जिव्हाळा, प्रेम, तर हा सोयरिकीचा अतिसोय म्हणजे अतिशयपणा, हा अतिशय प्रेमाचा भाव ओखीत असे म्हणजे पुष्ट करतात. सद्गुरू शिष्याच्या अंतःकरणामध्ये ऐक्याचा भाव निर्माण करून गुरुच्या संबंधीचं जे प्रेम आहे, सोयरिक आहे, ती वाढवतात आणि ती वाढवून नंतर त्याला पुष्ट करतात, पुष्टी देतात. या ठिकाणी सद्गुरूंचं कार्य सांगितलं. म्हणजे जेव्हा आम्ही शिष्य होतो त्यावेळेला त्या सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये आम्ही जायला लागतो. भेद बुद्धी आमची दूर व्हायला पाहिजे. देहाने तर आम्हाला घाऊ त्यात काही विशेष नाही, परंतु आमची देहाकडे दृष्टी नसावी, म्हणजे जीव भावाकडे आम्ही जाऊ नये, तर आपल्याकडे आमचं लक्ष जावं, शिवाकडे आमचं लक्ष जावं आणि शिवाच्या दृष्टीने, आत्म्याच्या दृष्टीने आम्ही गुरु आणि आम्ही एक रूप आहोत, एकच आहोत, हा भाव धरून आम्ही गुरुशी एकरूप आहोत. आणि असं ऐक्याचं स्वरूप जर आमचं निर्माण झालं की मग ते गुरु आमचा हा ऐक्य भाव कधी विस्कटू देत नाही. एकदा जर का आपलं आणि गुरुंचं असं आत्मस्वरूपातलं ऐक्य निर्माण झालं, मग मात्र ते कधीही मोडत नाही, विस्कटत नाही, विसरत नाही. ऐक्यावर निर्माण व्हायला पाहिजे. आणि ऐक्य निर्माण का होत नाही तुम्हाला आपण सांगतो, कारण आपण जीव भावात आहोत, अज्ञानात आहोत, अविद्येत आहोत आणि त्या अविद्येमुळे मी स्वतःला मनुष्य शरीर समजतो आणि या चुकीमुळे आपण गुरुशेरी घेऊ शकतो. पण जर का आपण गुरुशे अद्वैतात राहिलो, एक रूप राहिलो, तर गुरु आपल्याला प्रेमाने पुष्ट करतात, प्रेमाचं पोषण करतात. आपल्या म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा खूप साठा निर्माण करतात. तेव्हा या 69व्या ओळीपर्यंत आपण आलो. आता ज्ञानोबांचा थोडासा विषय बदललेला आहे. आतापर्यंत सद्गुरूंचं वंदन करता करता त्यांनी गुरुचं स्वरूप सांगून शिष्याचंही स्वरूप सांगून टाकलं आणि शिष्य आणि गुरु हे एकरूप असतात असं सांगून झाल्यानंतर आता ते आपल्या गुरूंना वंदन करतायत. ज्ञानोबांचे सद्गुरू जे आहेत त्यांचे गुरु मोजपुरात महाराज, त्यांच्याबद्दल ते आता आपल्याला सांगतात ते कसे आहेत. आपण मूर्तीनाथांना कसं समजतो, आपल्या भावांना कसं समजतो. ज्ञानोबा आपल्या गुरूंना
मोठ्या बंधूंना कसं समजतात ते समजून येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही नाव ठेवताना ज्या आई बापांनी त्यांना ही नावं ठेवली ते आई बाप महान ज्ञानी होते. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी त्यांच्या आई नाव विठ्ठलपंत विठोबाचेच अवतार होते आणि आई रुक्मिणी. तेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईने ही जी बाळ झाली त्यांना त्या बाळाची नाव ठेवताना किती दूरचा विचार केलेला लक्षात घ्या. हा पहिला मुलगा जेव्हा झाला निवृत्ती, तेव्हा त्याचं नाव निवृत्ती का ठेवलं? वास्तविक निवृत्ती हे जे स्वरूप आहे ते फार आघात मोठं स्वरूप, परंतु किती विचारपूर्वक त्यांनी नाव दिलेले आहे. हा निवृत्ती राहील, हा प्रवृत्ती राहणार नाही, म्हणून त्याचं नाव ठेवलं निवृत्ती. आणि निवृत्तीत राहिलेलाच मनुष्य ज्ञानी होतो, आत्मज्ञानी होतो. म्हणून दुसऱ्या मुलाचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर, ज्ञानदेव. असा हा ज्ञानदेव आल्यानंतर हा ज्ञानदेव आता सगळ्यांना ज्ञान देऊन तो मोक्षाचा मार्ग दाखवेल. हा जो मोक्षाचा मार्ग आहे त्याला सोपान म्हणतात. जिला सदा शिडी असेल म्हणून तिसरा मुलगा जेव्हा झाला तेव्हा त्याचं नाव सोपान ठेवलं. सोपान का? ज्ञानाचा रस्ता आहे, मुक्तीचा रस्ता. आणि शेती जी लागली बिचारी ही कन्या, तिचं नाव दिलं मुक्ताई, मुक्ता. झाली मुक्त. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई ही अध्यात्मातल्या पायऱ्या आहेत. मुक्त होण्या अशा प्रकारचं आई बापांचं हे जे नामकरण झालं त्याच्या एकदम झाली की त्यांना. पण किती तर्कसंगत नावं दिली त्यांनी बघा ना. नंतर आपण आपल्या मुलाची नावं ठेवतो. काही नावात अशी विचित्र असतात बापरे बाप, घेऊ सुद्धा नाही सरळ अशी नाव ठेवतात आई बाप. लगड्या, धोंड्या, बंड्या, खंड्या, काय नाना प्रकार तुम्हाला तर खूप सांगताय. पण मी आता जास्त बोलू खरी काय नाव आहे. तेव्हा अशा प्रकारची नावं ठेवून आपण त्या जीवाला उन्नतीचा मार्गच पुढे दाखवू दे. सांगा तुझा दगड झाला, दगडा नाव ठेवलं दगड. हा दगडला कसा उन्नती करेल? तात्पर्य असं की या माता पित्यांनी या मुलांची नावं अध्यात्मातला क्रम दाखवण्यासाठी आणि त्याप्रमाणे ती मुलं वागलेली आहे. नाही तर नाव तर कुठलं असतं, नाव आहे सोनूबाई पण हातावर कष्टाच्या वाळ्या. का सोनूबाई? तुमच्या अंगावर सुरस मिळत दिसत, असं कसं? तुला नाव तर खूप चांगलं ठेवतात एखाद्या वेळेला, परंतु त्या नावाप्रमाणे स्थिती नसते, परिस्थिती नसते आणि तशी वागणूकही नसते. नाव ठेवतो तर एक काय वेळेला आपण चांगलं, परंतु त्या नावाप्रमाणे त्या घरामध्ये वर्तणूक नसते, आचरण नसतं. चांगली चांगली नावं ठेवलेली मुलं सुद्धा बिघडलेली दिसतात आपल्याला.
म्हणजे चांगली नावं ठेवली तरी बिघडलेली मुलं, आणि अशी वाईट नावं ठेवली तरी ती बिघडलेली आहेतच नाही. तात्पर्य असं की घरामधलं जे जीवन आहे, आपलं वातावरण आहे, ते आध्यात्मिक वातावरण, धार्मिक वातावरण पाहिजे असं ज्ञानोबाला वाटतं. ज्या घरामध्ये धार्मिक वातावरण नसतं, देवघर नाही. आता ज्या घरामध्ये देवघरच नाहीये ते घरच नाहीये खरं म्हणजे. आणि पहिल्या प्रथम देवघर कुठं बांधायचं हे घर बांधताना ठरवलेलं पाहिजे. आणि संडास कुठं बांधायचा हे आधी ठरवलं. हो बाबा, घर बांधताना आधी ज्या देवाचं स्थान त्याला देणारे, अशा प्रकारे घरामध्ये वातावरण जे असावं लागतं ते धार्मिक असावं लागतं, आध्यात्मिक वातावरण असावं. आई बापांमध्येच ते जर धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण नसेल, आचरण नसेल, तर त्या पोरांना संस्कार होतील कुठून? होतील ते मोठे झाले की गुंडी त्याची दीक्षा कसं काय घेतील? आपोआप त्यांना बुद्धी होते का? आणि अध्यात्माची, परमार्थाची बुद्धी आपोआप कधीच होती माणसाला का? कारण तो जगाच्या त्या वातावरणात इतका रमलेला असतो, इतका अडकलेला, इतका त्याला फसलेला असतो तो की त्यामध्ये मुक्ता निघत होतो. म्हणून हे आई बापांचं कर्तव्य आहे की लहान मुलांना लहानपणी संस्कार करायला पाहिजे. मोठेपणी तुम्ही त्यांना शिकवायला जा, तुमचं ऐकणार नाही, तुमचं थोडं बसेल ज्ञानाला त्याला मोठं करता. तुम्ही काय केलं एवढं करून तुम्हाला शिवाय दिली. म्हणून मोठ्या मुलांना तुम्ही जर अध्यात्माचे धडे द्यायला लागले, परमार्थाचे धडे द्यायला लागले, तिथे तुमचं ऐकणार नाही. बालपणी बालांची तरुतुल्य बुद्धी वाटेल, तरुतुल्य बरं हे जास्त नाव करतो, त्याला जसं वागताल तसं वागतील ते. तेच मोठं झालं मग वागतं का ते? आवाज कुंभाराचा जो आगामध्ये जाणारा माल जो आहे ना, मके ते आव्यातून बाहेर द्या, मग त्याला कोण वाटलं नाही या मडक्याचा परण करायचा आपल्याला, करता येईल त्याला. जेव्हा तो गोळा असो, गोळा त्या ओल्या गोळ्यालाच आकार देता येतो. तसं लहानपणी संस्कार घडवले पाहिजे. आई बाप म्हणतात नाही काही तो होऊन जाईल तसं त्याला जेव्हा इच्छा होईल तेव्हा करेल तो आपोआप करणार, कधी इच्छाही होणार नाही. म्हणून आई बापाचे संस्कार घरामध्ये असले तर मुली चांगली संस्कारित बनतात आणि मग मोठेपणी ती तशी होऊ शकत नाही. आता ज्ञानोबा आपल्या गुरुंबद्दल सांगून राहिले, गुरुच्या नावाबद्दल सांगून राहिले. बघा 70 योगी आहे. ज्ञान म्हणतात निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया नाव, निवृत्ती जया बरव, जया निवृत्तीची राणी निवृत्तीची. ते म्हणतात माझ्या गुरुचं नाव निवृत्ती आहे, निवृत्ती जया नाव. म्हणतात निवृत्ती जया गरव, गरव म्हणजे बरी चांगली शोभा देणारी. ती त्यांना निवृत्ती जी आहे ना ती शोभा देणारी आहे. ते नाव त्यांना दिलं निवृत्ती, हे त्यांचं नाव ठेवलं निवृत्ती. परंतु ज्याला निवृत्ती म्हणतात ना ती एक वृत्ती आहे.
ही निवृत्ती नावाची वृत्ती त्यांना सुशोभित करते, शोभा देते, सुशोभित करते, शोभते त्यांना. ते नावाप्रमाणे निवृत्त, नावाप्रमाणे माणूस पाहिजे हे दानवांचं म्हणणे. आता नाव तर फार मोठं देतात, चांगलं देतात, परंतु तसं वागणं तसं नसतं. आणि असं जर असेल तर काही त्या नावाला काय अर्थ मिळणार. म्हणून दानव आपल्याला सांगून आले की माझ्या गुरुचं नाव निवृत्ती आहे आणि निवृत्ती हे नाव त्यांना शोभा देणारे नाव. निवृत्ती जया बरोबर, जया निवृत्तीची राणी. राणी म्हणजे राज्य, ऐश्वर्य. राज्य म्हणजे असं पृथ्वीचं राज्य नाही, ऐश्वर्य. आणि निवृत्ती हे ज्यांचं ऐश्वर्य आहे, त्यांचं नाव निवृत्ती, त्या नावाने त्यांना शोभा मिळली, ते सुशोभित होतात आणि त्या नावाचंच ऐश्वर्य त्यांना लाभलेले. त्या ऐश्वर्यात ते राहतात. निवृत्तीचं ऐश्वर्य आहे, निवृत्तीची संपन्नता आहे, निवृत्तीचं ऐश्वर्य आहे. या निवृत्तीची राणी व निवृत्तीची वा निवृत्तीची संपत्ती त्यांच्याजवळ आहे. ही जी ओवी आपल्याला ज्ञानोबापाला सांगून राहिली आपल्या गुरूंच्या संबंधी. आता हा जो नावाचा प्रकार आहे, नावाची शोभा आहे आणि नावाची संपत्ती आहे असं ज्ञानोबा सांगून राहिले, ते माझ्या गुरुच्या ठिकाणी सगळे आहे. तसं पाहिलं तर आई बाप त्यांना टाकून गेलेले लहान नसताना. त्या ब्राह्मण वर्गाने त्यांना वाणीत टाकलं होतं, त्यांना हद्दपार केलं होतं. तेव्हा त्यांना बोलांच्या मुलांचा यज्ञोपवीत म्हणजे मुलीचा समारंभ दिला नाही. ब्राह्मण होते, त्यांचा उपनयन संस्कार व्हायला पाहिजे. उपनयन म्हणजे यज्ञोपवीत घालतात, तो उपनयन संस्कार त्याचा होऊ दिला नाही. आणि त्यांना सांगितलं की या मुलांचा जर उपनयन संस्कार करायचा असेल तर पैशांच्या ब्राह्मणांकडून तसं प्रशस्ती पत्र घेऊन दिलं. आणि त्या काळामध्ये काशी सारखंच पैशांचेही महत्व होते. तिथे जे ब्राह्मण होते, धर्माधिकारी होते, ते जो न्याय देतील तो आम्ही मान्य करू. अशा प्रकारची आज्ञा त्या ब्राह्मणांनी दिली. आणि तुमचे जे आई वडील आहेत त्यांनी देह त्याग केला पाहिजे. का? संन्यास हा आश्रम शेवटचा आश्रम आहे आणि त्या आश्रमातून परत पुन्हा मागच्या आश्रमामध्ये येता येते. क्रमाक्रमाने एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात, दुसऱ्यातून तिसऱ्या, तिसऱ्यातून चौथ्या असं जावं लागतं. पहिला आपण पाहतो ब्रह्मचर्य आश्रम. आज हे आश्रम सुद्धा लोकांना ठाऊक राहिलेली. पहिला ब्रह्मचर्य असेल आश्रम, 100 वर्षाचं जर आयुष्य असेल तर 1 ते 25 वर्ष ही ब्रह्मचर्य अवस्थेची वर्ष आहे. त्यावेळेला विद्या अध्ययन करायचं, विद्या प्राप्त करायची. 25 ते 50 ही वर्ष जी आहेत हा गृहस्थाश्रमाचा काल आहे. त्यावेळेला विवाहित होऊन नंतर मग संसार करावा, प्रपंच करावा. आणि 50 ते 75 हा जो कालखंड आहे तो वानप्रस्थाश्रमाचा काल आहे.
वानप्रस्थाश्रम म्हणजे वनात जाऊन राहणं एकटं. अर्थात आजकालच्या युगामध्ये वनच राहिली नाही किंवा बाजूला वन नसल्यामुळे वनात जाता येत नाही, तर तुम्ही निदान एकांतात तरी राहा. वानप्रस्थाश्रम हा एक स्वतंत्र आश्रम आणि या वानप्रस्थाश्रमामध्ये 25 वर्ष घालवल्यानंतर तो मनुष्य पूर्ण त्यागी बनतो, वैराग्य संपन्न होतो आणि मग त्याने संन्यास घ्यावा. संन्यास घेणं हे आपल्या हिंदू धर्मातलं आश्रमाचं शेवटचं असं स्वरूप आहे. हा संन्यास धर्म ज्याने स्वीकारला तो नारायण स्वरूप होतो, तो भगवान स्वरूप असतो. पण त्या संन्यासाची सुद्धा किंमत आपल्या देशामध्ये आता राहिलेली नाही. लोकांना संन्यासाचीच कल्पना नाही, अज्ञान आहे सगळं. तेव्हा भगवत स्वरूप झालेला हा जो महात्मा आहे वैराग्य संपन्न, तेव्हा तो संन्यास स्वरूपामध्ये राहतो. आता ज्ञान आपल्याला असं समजले की त्यांचे आई वडील अशा तऱ्हेनं त्या ब्राह्मण वर्गाने त्यांना छळून आणि ती शिक्षा सांगितल्यानंतर त्यांनी खरोखर देहत्याग केला आपल्या मुलासाठी. दोघे आई बाप निघून गेले घरातून आणि त्यांनी आपला देह गंगेला अर्पण केलेला आहे. कशासाठी? किंवा निदान आपल्या मागे तरी या ब्राह्मणांनी आपल्या मुलांना जातीबाहेर टाकू नये, वाळीत टाकू नये, बहिष्कार करू नये, त्यांचा छळ करू नये. आपल्यामुळे त्यांचा छळ म्हणून त्यांनी देहत्याग केला. परंतु हा ब्राह्मण वर्ग त्याच्याने सुद्धा सुधारला नाही, तो त्यांचा छळ करतच राहिला. तात्पर्य असं की अज्ञान फार आहे, मग ते ब्राह्मणांमध्ये सगळ्यांमध्येच येते. म्हणून आता आपल्याला असं सांगणार की माझे जे सद्गुरू आहेत, माझे जे वडील बंधू आहेत, तेच माझे सद्गुरू आहेत. आणि माझे सद्गुरूंचं हे जे नाव आहे ते खरोखर त्यांना शोभा देणारं नाव आहे आणि ते त्या नावाप्रमाणे वागतात, नावाप्रमाणे आहेत. ते निवृत्ती हेच त्यांचं संपन्नत्व आहे, त्यांची संपत्ती आहे, ऐश्वर्य आहे, राज्य आहे. तेव्हा निवृत्ती या नावाचा ज्ञानवाता आपल्याला खुलासा करतात. निवृत्ती आणि प्रवृत्ती अशा दोन वृत्ती असतात. आता प्रवृत्तीच्या अगोदर अपप्रवृत्ती म्हणून आणखी एक वृत्ती असते. आधी माणसं बिघडलेली असतात. अपप्रवृत्ती, प्रवृत्ती म्हणजे विशिष्ट पद्धतीने संसाराकडे जगाकडे जाणं, त्याला प्रवृत्ती म्हणतात. प्रकर्षण वृत्ती इति प्रवृत्ती, पण ती जगाकडे जाण्याची प्रकर्षण अशी वृत्ती त्यांच्याजवळ नसल्यामुळे ते कसं वाटेल त्या पद्धतीने जगतात, वागतात. अशी जी वृत्ती असते तिला अपप्रवृत्ती म्हणतात. ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले अपप्रवृत्तीमध्ये माणूस पटकन चालला जातो. जे करू नये ते करायला लागतो, जे वागू नये तसं वागायला लागतं, जे बोलू नये तसं बोलायला लागतं. अपप्रवृत्तीमध्ये जाण्यासाठी काही शिक्षण नाही, काही ज्ञान लागत नाही त्याला. अपप्रवृत्ती म्हणजे वाईट वृत्ती. म्हणून बरीचशी मंडळी, बरीचशी आजकालची जनता अपप्रवृत्तीत चाललेली आहे आणि आतंकवादी तर पाहतोच. तात्पर्य असं की अपप्रवृत्तीचं दर्शन आज आपल्याला पदोपदी घडून राहिले.
म्हणून आपल्याला सांगाले की ही जी अपप्रवृत्ती आहे या अपप्रवृत्तीवरून तो प्रवृत्तीत यायला पाहिजे. प्रवृत्ती ही प्रपंचाकडे जाणारी वृत्ती आहे आणि प्रपंचाचा व्यवस्थित असा जो आचरणाचा धर्म आहे तो त्याने पाळला पाहिजे. तर प्रपंचाचे धर्म आहेत आपल्याकडे आणि म्हणून आपलं वेदांचं जे पूर्व दर्शन आहे, वेदांचा जो पूर्व भाग आहे तो सगळा ह्याच प्रवृत्तीचं शिक्षण देणार आहे. म्हणून वेदांचा पूर्व भाग ज्याला म्हणतो तो पूर्णपणे प्रपंचाचं ज्ञान देणार असा आणि प्रपंचातून कसं बाहेर पडावं, प्रपंचातून कसं निघावं, कारण जन्मभर प्रवृत्तीत राहू नये. काही काळ तुम्हाला जो दिलेला आहे 25 ते 50 वर्षाचा तो प्रवृत्तीचा काळ आहे. त्या वेळेला तुम्ही प्रवृत्तीने संसार केला पाहिजे, प्रपंच केला पाहिजे. परंतु जन्मभर प्रवृत्ती चालायचं नाही, कारण प्रवृत्ती जी आहे ती भोगवादी स्थिती आहे. इंद्रिय आणि विषयांचा भोग आणि ही भोगवादी वृत्ती जर जन्मभर चालत राहिली तर शरीर कमजोर होत जातं, नष्ट होत जातं. भोगून भोगून ती इंद्रिय समाप्त होऊन जातात. भोग संपत नाही, विषय संपत नाही, परंतु भोग घेणारे संपून जातात. म्हणून त्याच्या नियंत्रणाला की प्रवृत्तीतून तुम्ही आता हळूहळू निवृत्त व्हा. जसं सर्व्हिस होऊन निवृत्त करतात त्यांना, सवय झालं होत जाता बघ झालं, आता नोकरी नाही करायची, आता तू निवृत्त हो. ही जशी तिथं त्याला जबरदस्तीने निवृत्ती दिली, ती जबरदस्तीची निवृत्ती काही खरी निवृत्ती नव्हे. तो त्यांचा नियम आहे, त्यांनी म्हणून टाकला. कारण इतक्या वयामध्ये जो शाळा तिथपर्यंत चांगलं काम करतो तो, आणि मग पुढे तो म्हातारा व्हायला लागला, थकायला लागला की तो आळस करायला लागतो, काम चांगलं होत नाही. त्याला त्यावेळेला त्या नोकरीतून काढलं पाहिजे बघितलं, तरी त्याला जबरदस्तीने निवृत्त केलं जातं, त्याची इच्छा असो नसो. तेव्हा ही जी निवृत्ती आहे प्रवृत्तीतून जाणारी बाजूला होणारी जी निवृत्ती आहे ती खरी निवृत्ती नाही. जी बळजबरीने निवृत्ती केलेली आहे आणि त्याचा स्वभाव काही बदललेला नाही आणि तरी सुद्धा त्याला आता आपण म्हणतो हा निवृत्त बर का, हा म्हातारा निवृत्त झालेला आहे बर का, पण तो निवृत्त झालेला नसतो. म्हणजे अंतरंगामध्ये त्याच्या वृत्ती सुरू असतात, प्रवृत्ती असते. आणि मग जन्मभर प्रवृत्तीमध्ये राहणारा मनुष्य कधीही विरक्त होणार नाही, वैराग्यशील होणार, त्यागी होणार नाही, विरक्त होणार नाही, संन्याशी तसा तो तेव्हा ज्ञानो आता आपल्याला आपल्या गुरुंचं स्वरूप सांगून राहिले. माझे गुरुदेव असे आहेत की त्यांचं जे नाव ठेवलं आमच्या आईबाबांनी त्या नावाप्रमाणे साजेशी निवृत्ती, खरे निवृत्ती येते. ते प्रवृत्तीतून निवृत्तीत गेलेले निवृत्त नाही, तसे कधी नाही. जसा हा म्हातारा नोकरी संपली म्हणजे आता निवृत्त झालेला आहे, तसे कधी निवृत्त झालेले प्रवृत्तीतून निवृत्तीत गेलेले नाही, ते मूळचेच निवृत्त आहे. आणखी निवृत्तीचा एक चांगला अर्थ असा आहे, प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या एकमेकांना सापेक्ष अवस्था आहे. प्रवृत्तीच्या विरुद्ध निवृत्ती.
म्हणजे तो ज्या वाटेने आता गेला त्या वाटेने आता तो परत आला, ही मूर्ती झाली. प्रपंचाच्या वाटेने गेला, प्रपंच केला, प्रपंच संपला, परत आला. आता त्याच वाटेने तो परत निघाला, प्रवृत्तीतून निवृत्तीत आला. तो ही खरी निवृत्ती नाही, ही त्या प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती आहे. वृत्ती तीच आहे. एक प्र जोडलेला आहे आणि एका ठिकाणी मी जोडलेला आहे, फरक एवढा झाला. पण वृत्तीमध्ये काही फरक नाही. ज्ञानो म्हणतात मी म्हणजे विशेष वृत्ती, वृत्तीच नको, वृत्ती शून्यता. ही जी वृत्ती आहे ज्याच्यामध्ये वृत्तीच आता निर्माण होते, कुठली मनामध्ये, चित्तामध्ये, बुद्धीमध्ये, ही खरी निवृत्ती, निर्वृत्ती आहे. वृत्ती शून्यता आहे आणि वृत्ती शून्यता हीच आत्मस्थिती आहे. आत्मा कसा आहे? आत्म्यामध्ये वृत्ती आहे का? नाही. मनामध्ये वृत्ती आहे, चित्तामध्ये वृत्ती आहे, अंतःकरणामध्ये वृत्ती आहे, पण आत्मा निर्विक्त आहे. आत्म्यामध्ये कुठलीही वृत्ती नाही. तो वृत्ती विहीन आहे, वृत्ती रहित आहे, तो विनावृत्ती आहे. तर जो मनुष्य आत्म्यासारखा असा होईल, वृत्ती शून्य, तो खरा मनुष्य, म्हणजेच तो आत्मस्वरूप झाला. आत्मस्वरूप होणं ही खरी निवृत्ती आहे, हे ज्ञानोबा सांगणार आहे. आणि माझे सद्गुरू तसे आहे. आणि मग ते जे आत्म्याचं संपन्नता, ऐश्वर्य, ते त्यांना प्राप्त झाले. आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे. आत्म्यामध्ये ज्ञान भरलेलं आहे, शक्ती भरलेली आहे, सौंदर्य भरलेलं आहे, सगळं भरलेलं आहे आत्म्यामध्ये. आनंद भरलेला आहे, सुख भरलेलं आहे, सगळं आहे. हे त्या आत्मप्राप्तीचं सुख आहे, ऐश्वर्य आहे. हे ते खरं निवृत्तीचं सुख आहे, ऐश्वर्य आहे. आणि माझे गुरुदेव हे ऐश्वर्य भोगतात. माझे गुरुदेव गुरु निवृत्तीनाथ महाराज ते आत्मस्थितीतलं ऐश्वर्य जे आहे ना, ते असं बरोबर सांगणार. म्हणजे आपल्या गुरुदेवांना, आपल्या गुरुंना ज्ञानोबा आत्मस्वरूप समजतात. आणि गुरु हा आत्मस्वरूपच असला पाहिजे, तरच तो शिष्याला आत्मस्वरूपामध्ये आणू शकतो. गुरुजी भावाते, देव भावाते, खादाडे, हे मागतो ते मागतो, ते द्या, हे आणून द्यावं, ते आणून द्यावं, मला असा मागऱ्या आहे, पागऱ्या, असा मागऱ्या पागऱ्या खात्र्या. असा गुरु असला तर त्याच्या मागे मुंडा जातो शिष्यांचा. कशासाठी? आपल्याला काही दिली नव्हती, त्याच्या मागे धावतात. अरे ज्याला उंच जेवढे पुरत नाही, तो आणखी जास्त मागून राहिला, त्याची भूक तृप्त झालेली नाहीये, तो तुला काय जास्त. शिष्यानो गुरुला ओळखावी. हे गुरुला ओळखण्यासाठी ज्ञानोबा आपल्या गुरुचं वर्णन केलं. गुरु असावा तर तो असा असावा. ज्ञानोबाचा गुरु कसा आहे? तो आत्मस्थितीतला असावा. कुणाजवळ हात पसरायला नको, कुणाजवळ काही मागणं नको, कुणाला काही सांगणं नको, असं गुरु असतो. हे गुरुचं स्वरूप आहे. आणि हे जर गुरुचं स्वरूप शिष्याला जर कळलं मारा, तर शिष्य बदलून जातो. शिष्य गुरु प्रमाणे व्हायला लागतो आणि गुरु मग आसक्ती रहित होऊन जातो, अनासक्त होतो, कामना रहित होतो, निष्काम होतो. त्याच्यामध्ये सुद्धा वैराग्य झाला. हे आपल्याला आपल्या गुरुचं स्वरूप सांगून आपल्याला पटवून देता येत.
आणि असं जर झालं नाही तर जन्मभर आपण त्या सर्वसामान्य माणसांप्रमाणे तडफडून त्या संसारामध्ये दुःख भोगून भोगून मरतो. ज्ञानोबा म्हणतात माझे गुरु सदैव निवृत्ती आहेत, नित्य निवृत्त. बाकीचे कसे असतात, काही काळ प्रवृत्तीत राहिलेले असतात, मग प्रवृत्तीतून निवृत्त झालेले असतात, मग काही काळ निवृत्त राहिलेले असतात. मग असे जे गुरु आहेत तसे आमचे गुरु आहेत. आमचे गुरु जन्मापासूनच निवृत्त झालेले, ते प्रवृत्तीचा रस्ता कधी धरलाच नाही, त्यांनी पाहिलाच नाही त्यांनी. असे माझे गुरु आहेत. आणखी एक गोष्ट ज्ञानोबा आता या निमित्ताने आपल्याला सांगतात. प्रवृत्तीमध्ये राहण्याने काय होतं आणि निवृत्तीत राहण्याने काय होतं. का ज्ञानोबा असा आग्रह करतात की निवृत्ती घ्या, कारण प्रवृत्तीच्या जीवनामध्ये थोडस सुख असलं तर दुःख मोठं आहे. सुख पाहता जवळ पाडे, दुःख पर्वता एवढे. प्रवृत्तीमध्ये सुख किती आहे, थोडस. त्या थोड्याशा सुखाच्या आशेने मनुष्य संसार करतो आणि अपार कष्ट भोगतो, अपार दुःख भोगतो. दुःख मोठं भोगतो आणि सुख थोडस मोठं, असं प्रवृत्तीचं जीवन. याच्या उलट निवृत्तीमध्ये सुखच सुख आहे, दुःख नाहीच. निवृत्ती मधलं जे सुख आहे ते केवळ सुख आहे, त्याच्यामध्ये दुःख नाही. कारण दुःख जे येतात त्या आपल्या वासनेमुळे, कामनेमुळे, अहंकारामुळे, गुणांमुळे, नाना प्रकारच्या विचारांमुळे दुःख येतात. आणि ह्या विचारातून सुटलेला मनुष्य मोठा झालेला असतो. तो जीवभावातून शिवभावाकडे गेलेला असतो आणि मग त्याला दुःख येणार कशी. म्हणून निवृत्तीमध्ये पूर्णतः सुख आहे आणि प्रवृत्तीमध्ये थोडस दुःख, थोडस सुख आणि अधिक दुःख आहे. म्हणजे दुःखाचा भोग मोठा, सुखाचा भोग क्षणी, असं हे संसारी जीवन आहे प्रवृत्तीचं. म्हणून हे साधकांनो, हे शिष्यानो, फार प्रवृत्तीचं जीवन जगू नका. फार प्रवृत्तीचं जीवन जगण्याने तुम्ही हे देहाच्या दृष्टीने कंगाल होऊन जा आणि बुद्धी वगैरे जी सामर्थ्य शक्ती आहे ना तिच्या दृष्टीनेही कंगाल व्हा. शक्तीचा ऱ्हास हा संसारात होतो. हे कसं आहे की आपली जी शरीराची शक्ती आहे, आपल्या मनाची बुद्धीची जी शक्ती आहे, तिचा ऱ्हास या प्रवृत्तीमध्ये संसारात होतो आणि शक्तीचं संवर्धन निवृत्तीत होत. शक्ती सांभाळता येते. कारण आता शक्ती नाही राहिली, वासना नाही राहिल्या, कामना नाही राहिल्या, अहंकार नाही राहिला, जीवभाव नाही राहिला. मग शक्ती कशामध्ये मध्ये मुलांची. म्हणून शक्ती वाढते, आमची पुष्ट होते निवृत्तीमध्ये. म्हणून तू बघा आपले जे संन्यासी असतात, हे म्हातारे संन्यासी सुद्धा कुठे प्रवास करत असतात, किती चालत असतात, ते किती श्रम घेत असतात. ते त्यांची वय जर पाहिली तर आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि त्या वयातही ते सतेज दिसतात, शरीराने तेजस्वी दिसतात. तेव्हा निवृत्तीचं जे जीवन आहे ते पुष्टी देणारं जीवन आहे आणि प्रवृत्तीचं जीवन हे कष्ट देणारं जीवन.
मग कष्ट पाहिजे का पुष्टी पाहिजे? पाहिजे तर आम्हाला पुष्टी, पण आम्ही संसार नाही सोडणार. काय पुष्टी पाहिजे, कष्ट नको, आणि संसारही सोडत नाही. मुलं जास्त चिटकतो त्याला. अरे काय माया सुटली लोकांना, काही कळत नाही संसाराचं. मना 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 मनाच म्हणत, त्या मना 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 म्हणला म्हणता म्हणता तो गमून जातो. पण तू मना काही सोडत नाही. अरे ते काय तुझे कायमचे राहिले का? तुझे अगोदर होते का? जन्माच्या अगोदर तुझे होते का? ते तू जन्मला नव्हता तेव्हा त्याच्या अगोदर जे तुझे नातेवाईक होते ते होते का तुला? ते सगळं जन्म नंतर मिळाले तुला, आणि तुझा जन्म संपल्यानंतर ते राहणारच तुझेच. हे तात्कालिक माझं मध्ये जे लटकलंय ना, ते फक्त चिटकू देऊ नका ना. कशाला चिटकून घेत ते? आणि ते जर चिटकलं ना तर पुन्हा तुम्हाला तिथं आणून सोडेल पुढच्या जन्मामध्ये. कुठल्या स्वरूपात? आणि माणसाच्या स्वरूपात, आणि असं नाही बरं. मग त्याचे मने आहेत ना, माझे आहेत ना, त्यांच्या घरामध्ये पाल होईल, उंदीर होईल, नाना प्रकारचे किडे किरकोळ होईल त्यांच्यामध्ये राहते. मना 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 आला तो काय होऊन आला? उंदीर होईल त्यांच्या घरामध्ये राहतो. माझ्या आहे त्यांच्याच मध्ये आला तो, पण काय झालेला आहे? उंदीर. आणि आता हे मने म्हणणारे लोक ते उंदीर पाहिला की जरा ठोकणार की नाही? मना म्हणतील का? हा मनाशी हो मारू नका त्याला, असं म्हणतील का? अरे म्हणून मन बस झाला आहे सगळं देवाचं असं म्हणा. आणि थोडस अलिप्त राहा, अलग राहा, आहे की असं ज्ञान आपल्याला या अभंगामधून या विधीमधून सांगताय. निवृत्ती ज्या बरोबर ज्या निवृत्तीची राणी व निवृत्तीची, तेव्हा ही निवृत्तीची राणी संपन्नता जी आहे, ऐश्वर्य आहे, ते भोगायला मिळालं पाहिजे. मनुष्य जन्मामध्ये येऊन निवृत्तीचं आयुष्य जर भोगता आलं नाही तर काय भोगणार रे तू? आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला क्षमया. पुढे कत्ताराने मिळते ती उद्या पाहू आपण. हरिओम तत्सत.